8 दिवसात येतो न्यायला सांगून तू गेला. 8 दिवस नाही बाळा, आता महिना सरत आला. मन लागत नव्हते सुरुवातीला, पण 8 दिवसाचाच प्रश्न होता. आठवडा सरता सरता महिना उलटून गेला आणि आता सारा आश्रम ओळखीचा झाला. सगळ्यांशी जमवून घेतलंय छान, पण रक्ताच्या नात्याची लागतेच ना रे ओढ. माझं सोड, वेळ नसेल तुला, येऊ नकोस, पण एखाद्या पत्रातून तुझी खुशाली तेवढी कळव. एखाद्या पत्रातून तुझी खुशाली तेवढी कळव. अजून एक सांग, आजोबा कुठं गेलेत? मुलांना प्रश्न पडतो का? आणि वृद्धाश्रम त्यांना कळतो का? बरं ऐक, वृद्धाश्रम त्यांना समजावून सांगू नको. आजोबा दूरच्या काकाकडे गेलेत असं सांग. बाकी विषय पांगू नको. अजून एक, तुझ्या आईला एकटेपणा नेहमीच छळतो. आयुष्यभर मला एकटं पाडता म्हणून कुडत होती. जातानाही तुम्ही एकटे पडाल म्हणून रडत होती. मी गोकुळात आहे, एकटा नाही हे तिला कसं कळेल? आणि मलाही आता एकटेपणा छळेल. म्हणून येताना भिंतीवरचा फोटो तेवढा घेऊन ये. आणि तू न मागताच एक अनुभवाचा सल्ला तुला देतो. 2 बुकं कमी शिकव, पण म्हातारपण जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे एवढं मात्र नक्की शिकव. गाठीशी 2 पैसे शिल्लक ठेव, नाहीतर आपण ओझं बनून जातो. खांद्यावर खेळवलेला खांदा ओझं वाटायला लागतो. सल्ला यासाठी की इथं येणारी लोक बदलत राहतात. एक पिढी गेली की दुसरी पिढी नको. आणि खरंच मनापासून सांगतो, उद्या माझ्या जागी तू नको. आवडलं तर नक्की लाईक करा.